नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण शिक्षण उपसभापतीपदी माझी पत्नी सौ निरंजना राजू लांडगे यांची आज निवड झाली। या अनुषंगाने मी आमचे श्रद्धेय नेते, आमचे प्रेरणास्थान, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे सर्व आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर खासदार आदरणीय अजितजी गोपछडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष, माजी आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरनाथ भाऊ राजूरकर साहेब, राज्याचे माजी मंत्री आदरणीय डी.पी. सावंत साहेब, संजय भाऊ कोडगे, भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते, सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रभागातील नांदेड दक्षिण मधील सर्व लोकांचं, गोरगरिबांचे काम करण्यासाठी महिला बाल कल्याण शिक्षण सभापतीपदी माझ्या पत्नीची नियुक्ती केली। तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे महापौर आदरणीय आमच्या भगिनी सौ मुळेताई, त्याचबरोबर आमचे भैया आदरणीय उपमहापौर दीपक भैया रावत, आमचे गटनेते आदरणीय सर्वांना मनमिळावू असलेले आदरणीय ॲडव्होकेट कनक दंडे साहेब, या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही लोकांच्या कामासाठी महिला बाल कल्याण उपसभापती पदी निवड करण्यात आली। सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो व साहेबांनी जी आम्हाला संधी दिली गोरगरीब जनतेच्या कामासाठी, आमच्या भागामध्ये असलेल्या महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरणासाठी, बचत गटांना वाव देण्यासाठी ही जी निवड करण्यात आली ते गोरगरिबांच्या अगदी तळागाळातल्या लोकांच्या कामासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आदरणीय साहेबांचं परत एकदा खूप खूप आभार मानतो। उपसभापती माझी पत्नी आहे आणि पत्नीसोबत काम करत असताना जसं आम्ही निवडणुकी काळामध्ये निवडून आणण्यासाठी सर्वांसाठी जसं झटलो, तसं त्यांच्या कामामध्ये आपण सुद्धा सहभाग नोंदून बाबा सभापती आमच्या आदरणीय भगिनी सदिच्छा सोनी पाटील आणि माझी पत्नी निरंजना राजू लांडगे या दोघांच्या वतीनं आम्ही प्रयत्नशील राहू कामे करण्यासाठी, प्रत्येकाचे काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। मग प्रभागातील शाळा असतील, त्याच्यानंतर दवाखाने असतील, हे जे काही अंगणवाड्या असतील, ह्या डिजिटल कशा करण्यात येतील, त्याच्यानंतर त्यांचं महत्त्व कसं देता येईल ते आपण आम्ही प्रयत्न करू।